घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहत असतो की आता जानकी आणि ऐश्वर्याने असं काही नाटक उभा केलेलं असतं जे शर्वरीला खरं वाटत असतं. आता पाहूया नेमकं ते काय नाटक आहे. इकडे ऐश्वर्या जानकीवर चिडत असते. ती म्हणत असते, मी काय केलंय ग सांग ना, मी फक्त तुझी मदतच करीत होते ना. त्यावर इकडनं जी काही जानकी असते ती म्हणत असते, नको, तू काही मदत मला करू नकोस, जे केलंस ना ते पुरेसं आहे. असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या भडकण्याचं नाटक करत असते आणि ते रिअलसुद्धा वाटत असतं. घरच्यांना सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. ऐश्वर्या म्हणत असते, आता जर तू असा ॲटिट्यूड दाखवणार असेल ना तर जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, मला पूर्वीची ऐश्वर्या व्हायला फार वेळ लागणार, त्यामुळे मला तसं वागायला अजिबातच भाग पाडू नकोस, नाहीतर तुझी आणि या घराची वाट लावेल ही ऐश्वर्या. असंही ते भडकतच आणि ठणकावूनच ऐश्वर्याने जानकीला सांगितलेलं असतं. आता शर्वरीला तर हे सध्या खरं वाटलेलं असतं. आता जानकी आणि ऐश्वर्याचा हा प्लॅन कितपत सक्सेस होतोय आणि शर्वरी कशा प्रकारे ऐश्वर्याशी जवळीक करते हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट, नवीन प्रोमो जर तुम्हाला जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा घरोघरी मातीच्या चुली. धन्यवाद.